आस्वाद घेता घेता चहाचा आस्वाद घेता घेता मी काय सांगतो याच्याकडे लक्ष द्या. मी नेहमी पूर्वी सांगायचो की बऱ्याच जणांना आडवे येत एक मिटिंग झाली मिटिंग झाली. या सभेचं हे येतंय आपल्याकडे प्रत्येकाला मोबाईल नंबर मात्र टाका, मोबाईल नंबर आणि सही एवढं मात्र सर्वांनी करायचं आहे. काय होतं माहितीये ना, मी बऱ्याच वेळा सांगायचो की सीपीएफ नंबर माहिती आहे, बरेच सांगायचे नाही माहिती. मी सांगायचो तो अत्यंत महत्वाचा आहे, तो तुम्हाला शेवट पैसे देणार. शेवट पैसे कुठला, हा जो मोबाईल नंबर आहे ना हा पैसे घालवणार आहे आणि सीपीएफ नंबर पैसे मिळवणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपण बऱ्याच गोष्टीकडे ज्या याच्या गोष्टी असतात त्याच्याकडे बऱ्याच दुर्लक्ष करतो आणि त्याची जाणीव आपल्याला केव्हा होते, आपण त्या भूमिकेत गेल्या. जेव्हा आपण सर्व्हिसमध्ये होतो तेव्हा कुठे काय वाटत पण नव्हतं, पण हळूहळू रिटायर झालो आणि एकंदरीत मी तुम्हाला सांगतो 2002च्या आसपास एक्झिक्युटिव्ह मी नाही होऊ शकतो कारण मी राजीनामा दिला, पण 2002ला जे एक्झिक्युटिव्ह झाले त्यांचीही परिस्थिती आज अत्यंत बिकट झालेली आहे. पुण्यासारख्या ठिकाणी मी जेव्हा फ्लाईंग स्क्वॉडला फिरायचो 2005, 6 किंवा 10च्या दरम्यान, तेव्हा मला जुने एक्झिक्युटिव्ह भेटायचे आणि तेव्हा त्यांची परिस्थिती ऐकली की माझ्या अंगावर असं काठी उभ्या राहिला. साधारण 10 लाख रुपये मिळाले सीपीएफ फंडातून, 5 लाख इकडे वाटण्यात किंवा घराचा हप्ता तो व्हायचा असेल आणि इकडे आजारपणात आज 3 लाखामध्ये पुण्याच्या सारख्या ठिकाणी राहू शकतात. तेव्हा काय त्यांची वाईट परिस्थिती हे सगळ्यांच्या बाबतीत येऊ दे नको, पण जेव्हा काय असं होतं की मुलाला लोन मिळत नाही, डाऊन पेमेंट आपण भरायचं, लोन आणि पुढे मग परिस्थिती अत्यंत वाईट होते. आपल्याला जी हायर पेन्शन आता मिळालेली आहे त्याच्यामध्ये पैसे भरायचे, मला वाटतं 70-80% लोकांमध्ये पैसेच नसावे भरण्याकरता. बरं भरले आपण किती वर्ष जगणार आहोत काय माहिती नाही. जे पैसे भरायचे ते व्याजासहित भरायचे आणि ह्या सर्वांचा जो वैशंपायन साहेबांनी एक ग्रुप तयार केला होता आहे त्या गोष्टीचा, त्याच्यावर बरीच हे होऊन एक विषय वेगळा आलेला आहे. तर तो मानतील महागाईची निगडीत कुठली गोष्ट जी आहे जरा शेवटच्या दादा जरा सरकार माझं संपवतो आणि मग थांबून त्याच्याकरता महागाईची किमान पेन्शन कायदा यावा याकरता प्रयत्न सुरू झाले आणि मला सांगायला आनंद वाटतो की रत्नागिरीतून सुरू झालं आणि चिपळूण. परत एक सांगतो, काही गोष्टी आहेत ना या एखाद्या ठिणगीची जिला फुंकर म्हणतात, ते रत्नागिरीतल्या खेळलेल्या ठिणगीला बहुतेक आज चिपळूणकरांनी फुंकर घातली असं मला वाटतं. बघू, यश देणं हे आपल्या हातात नाहीये, पण सुरुवात करणं तरी आपल्या हातात आहे. काय कसं होतं बघू. तुम्हाला विषय सर्व आहे तो वैशंपायन आपल्या विशद करतील. प्रत्येकानं विचार करा, लांबचा आणि खडतर मार्ग मात्र आहे, महत्वाचं आहे. कुठलीही वर्गणी काढायची नाही आहे, हे सर्वात महत्वाचं आहे. कुठलेही पैसे गोळा करायचे नाहीत या मार्गात चालताना. खर्चाचं काय त्याचं नियोजन केलं जाईल किंवा वेगळ्या प्रकारचे पण सांगतील आणि मात्र स्वतः फर्म राहायला पाहिजे. परत सांगतो, लांबचा मार्ग आहे, खडतर मार्ग आहे, बाहेर पुढे जायचं नाही. आपण आतापर्यंत आंदोलन झाली, हायर पेन्शन करता दिल्लीत जाऊन राहावं लागतं, शक्य नसतं. रत्नागिरी जाणं सोपं आहे, बाहेर आपण आपल्या जिल्ह्याच्या बाहेर काय पडायचं नाहीये, वर्गणी गोळा करायची नाही, पैसे काढायचे नाहीत आणि पुढे कशी मार्गाची वाटचाल करायची याची वैशंपायन साहेबांना विनंती करतो. त्यांनी हा मार्ग विषद करावा. ज्यांना एसट्या वगैरे असतील 1 वाजता वगैरे शक्यता आहे तर त्यांनी हरकत नाही, फक्त कुणीही जाणार नाही. कुणी नाही 5 वाजले तरी पावसापाण्याचे दिवस आहेत. आम्हाला आता मला कष्टकऱ्यांना पावसाचं काही नाही, शेतात सगळे अजूनही काम करतात. तर थोडंसं चेंज होतं. आमचे मित्र विटी शिंदे जे डेप्युटी मॅनेजर म्हणून जी आपल्या चिपळूणला सेवानिवृत्त झाले, त्यांना तेवढं कार्य बाहुल्यामुळे त्यांना यायला उशीर झाला. त्यांना पेडकर साहेबांना बद्दल 2 शब्द बोलायचे त्यांना मी विनंती करतो. त्यांना फक्त